श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक लोकसभा मतदारसंघातून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय समता परिषदाचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज घेतला आहे। यावेळी दिलीप खैरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले। सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे, त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे। पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल। काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव सुद्धा केला। त्या अगोदर 2 दिवस अगोदर समता परिषदेची बैठक झाली, त्यांनी ठराव केला की भुजबळ साहेबांनी या निवडणुकीतून निवडणूक लढवावी आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो माघार घ्यावा, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। पुढील निर्णय जो काही भुजबळ साहेब घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। त्यावेळेला नव्हतं ठरलं, परंतु त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज घेण्याचं ठरलं आणि उमेदवारी अर्ज तसाही आजपासून मिळणार होता, त्यामुळं आम्ही आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। पुढची चर्चा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नसताना नाशिक लोकसभेची जागा शिवसेना की राष्ट्रवादी किंवा भाजप या विषयाची चर्चा एकीकडे सुरू असताना अचानक राष्ट्रवादीकडून दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने महायुतीत एकच चर्चा सुरू झाली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।